सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, गुंड निलेश घायवळच्या घरावरती छापा टाकण्यात आलाय। पुण्यातल्या कोथरूड मधल्या घरामध्ये बंदुकीच्या गोळ्या सापडल्यात। तसंच सातबारे जमिनी संदर्भातली कागदपत्र सुद्धा त्याच्या घरात सापडली आहेत। मराठवाड्यातल्या पवनचक्की प्रकल्पाबाबतच्या फाईल सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, गुंड निलेश घायवळच्या घरावरती छापे टाकण्यात आलेत। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, महत्त्वाची कागदपत्र सापडली आहेत आणि पवनचक्की मराठवाड्यातल्या संदर्भातली फाईल सुद्धा जप्त केली आहे, काय अधिक माहिती? तज्ञ आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून निलेश घायवळ हा बेपत्ता आहे। बेपत्ता म्हणण्यापेक्षा तो विदेशामध्ये कशा पद्धतीने गेला त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे। तो ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने पासपोर्ट बनवून इथून गायब झाला, त्याच्यानंतर घायवळचे जे आता कुटुंबीय आहेत त्यांच्या संपर्कात पोलीस आहे की नक्की हा निलेश घायवळ कुठे आहे। आणि आता या पाठोपाठ पुणे पोलिसांनी आता त्याच्या ज्या संपत्तीवर आहे ती सगळी प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता या संपत्तीची माहिती पुणे महानगरपालिकेकडून पुणे पोलीस सातत्याने घेत आहेत आणि आज जो छापा मारलेला आहे त्याच्यामध्ये जे काही घरामध्ये संपूर्ण तपासणी केली त्याच्यामध्ये काही गोळ्या म्हणजे रिकाम्या पुंगळ्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। विशेषतः काही कागदपत्र देखील हातात मिळालेली आहेत, ज्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी वेगवेगळे गुन्हे केलेत या संदर्भातली संपूर्ण जी तपासणी आहे ते पुणे पोलीस करतायत। कोथरूड भागातल्या शास्त्रीनगर जवळचं त्याचं जे घर आहे त्याच्या संदर्भातली ही सगळी प्रक्रिया पुणे पोलिसांकडून आता सुरू आहे। आणि विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेतून अजूनही त्याच्या संपत्तीच्या बाबतची माहिती ही घेतली जाते। याच्या अगोदरच त्याचे जे अकाउंट्स आहेत ते सील केले गेलेले आहेत। आता संपत्तीच्या बाबतीत सुद्धा अशी सील करण्याची प्रक्रिया होते का हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। मात्र निलेश घायवळचे जे कारनामे आहेत ते पाहता आपल्याला हे लक्षात येईल की निलेश घायवळने कोणत्या पद्धतीने हे सगळे गुन्हे केलेत आणि विशेषतः पासपोर्टच्या बाबतीत त्यांनी घायवळ नावाऐवजी गायवळ म्हणजे घच्या ऐवजी ग वापरून कशा पद्धतीने फसवणूक केली हे देखील आता एक कागदपत्र जे मिळालेले आहे त्याच्यातून माहिती मिळालेली आहे। एकूणच या घरामध्ये जी कागदपत्र मिळाली आहे त्याच्यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आजच्या छापेमारीमध्ये कोणत्या प्रकारचे सगळे ही कागदपत्र मिळतात हे आपल्याला पुणे पोलिसांकडून माहिती थोड्याच वेळात मिळेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अविनाश।